नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी कन्या राशींना कन्या राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करू इच्छितो. कन्या राशींच्या व्यक्तींना ग्रहयोगाप्रमाणे भरभराटीचा हा महिना आहे असं म्हणता येईल. अनेक पूर्वीपासून पेंडिंग राहिलेली कामं या महिन्यात वेग घेतील आणि त्या वेगाला अनुकूल आपला वेग असायला हवा, तर त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. त्या वेगाला जर तुम्ही जुळून घेतलं नाही तर तुम्ही कदाचित मागे पडाल. म्हणून या योग्य टप्प्याचा अतिशय चांगला फायदा आपण करून घ्यावा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. प्रकृतीच्या बाबतीत जर विचार केला तर स्वतःची प्रकृती सावरण्याकडे आपल्याला खूप काही लक्ष द्यावं लागणार नाही. जसं आपलं आरोग्य आहे तसंच ते उत्तम राहील आणि विशेष आपल्याला काही काळजी घ्यावी लागते असं काही दिसत नाही. उलट आपल्या कुटुंबाचा नावलौकिक वाढेल असे मानसन्मान या महिन्यात दिसत आहे आणि कलाकारांना विशेष वाव मिळेल असंही या महिन्यात दिसत आहे. तर याप्रमाणे जशा संधी चालून येतील त्याचा अवश्य कन्या राशींच्या व्यक्तीने फायदा घ्यावा. साधारणपणे आपण जेव्हा वाहन चालवतो तेव्हा वाहन चालवत असताना समोरच्याच्या चुकीने काहीतरी वाईट अनुभव येतील असं ह्या महिन्यात दिसत आहे. आपण जरी उत्तम रीतीने वाहन चालवलं तरी समोरचा जर चूक करणारा असेल तर त्याचा परिणाम दोघांनाही भोगावा लागतो. तसा काहीसा अनुभव या महिन्यात दिसत आहे. तसं त्याबद्दल त्या व्यक्तींनी कन्या राशींच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. कन्या राशींच्या व्यक्तींना उद्योगामध्ये चांगली भरभराट दिसून येते आणि अनेक ठिकाणून विचारणा होईल. त्याबद्दल आपण विशेष विचार करून नक्की कोणतं काम पहिलं करावं आणि कोणतं सेकंडरी करावं याबद्दल जरा आढावा घ्यावा, नियोजन करावं आणि त्यानुसार एक एक पावलं टाकावीत असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. उद्योग जो आहे या महिन्यामध्ये त्यामध्ये नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना चांगले पैसे या महिन्यात मिळतील. म्हणजे काम जरी थोडं केलं पण त्याचा गवगवा चांगला केला की लगेच त्याचं फळ त्यांना मिळेल. तसा गवगवा करण्याची थोडीशी आवश्यकता आहे आणि ते काही लोकांना चांगली जमते तर नोकरी करणाऱ्या व्यक्तीने त्याचा अवश्य फायदा घ्यावा. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की लघु उद्योजक किंवा मोठे उद्योजक असे जे मंडळी आहेत त्यांनी विशेषतः या महिन्यात लक्ष केंद्रित करावं. कारण कोणतीही संधी न सोडता आपण जरी आपल्याकडे नोट करून ठेवली तरी ती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या संधीचा आपण वापर करावा. शिक्षण क्षेत्रामध्ये जी मुलं आहेत कन्या राशींची त्यांच्यासाठी असा एक सल्ला आहे की या महिन्यामध्ये आपण काहीतरी पैसे पण मिळवू शकता आणि आपण अभ्यास पण करू शकता. विशेषतः परदेशात अशा काही संधी असतात मुलांना की ते सॅटर्डे संडे जॉब करतात आणि इतर वेळी अभ्यास करतात. तसं तुम्हाला करता येईल या महिन्यात किंवा त्याचा मोबदला तुम्हाला चांगला मिळेल असं या ठिकाणी दिसून येत आहे. मग त्या बाबतीत तुम्ही एक थोडी प्रगती करून आपलं इन्कम जे आहे ते आपल्या खर्चासाठी आपण वाढवून ठेवावं. जे इतर क्षेत्रामध्ये म्हणजे हिंदुस्थानमध्ये किंवा अन्य देशामध्ये जे काही शिक्षण क्षेत्रात मुलं आहेत त्यांनी शिक्षणावर लेखी शिक्षणावर किंवा लेखी परीक्षेवर जास्त भर द्यावा. कारण कुंडलीप्रमाणे ते लिखाणात कुठेतरी कमी पडत आहेत असं मला दिसून येतं. तर जे लिखाणात ऑलरेडी कमी आहेत आणि ज्यांना जाणीव आहे त्यांनी कुठेही आळस न दाखवता आपले चांगलं शिक्षण जे आहे त्या शिक्षणात स्पीड जो आहे लिहिण्याचा तो वाढवावा. कौटुंबिक कारणामध्ये असं दिसून येत आहे की काही प्रमाणात आपला विशेष खर्च आपल्याला करावा लागेल. कुटुंबात घराचं काही रिन्युवेशन किंवा अन्य काही कारणाने रिन्युवेशन किंवा नवीन वस्तू घेणे अशा काहीतरी योग आणि त्यासाठी खर्च असा दिसून येत आहे. पण ते करायला हरकत नाही. तेवढं
जे मानधन आहे ते त्यांना आपल्या मानधनात तर तेवढा खर्च ते करू शकतात, तर ते त्यांनी अवश्य करावं. आध्यात्मिक बाबतीत जर विचार केला तर आध्यात्मिक बाबतीत आपली प्रगती या महिन्यात चांगली दिसून येत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्यासाठी एक प्लॅटफॉर्म नवीन निर्माण होईल, नवीन कार्यक्षेत्र या ठिकाणी जागृत होईल असं दिसत आहे. तर आध्यात्मिक बाबतीत असाही एक तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायला हरकत नाही. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की पती पत्नींचं सौख्य जे आहे त्या सौख्यामध्ये एखाद्या विषय जास्त न ताणता जर त्यांनी थोडक्यात आटोपता घेतला तर सौख्य त्यांचं चांगलं दिसून येतं. काही काही वेळेला असं असतं, काही वादातीत विषय चालूच असतात, तर तो वाद या महिन्यात स्वतःहून काढू नये, कारण त्याचा निष्कर्ष काही निघणार नाही, पण घरातलं वातावरण मात्र बिघडेल. म्हणून पती पत्नींनी असे वाद टाळावेत असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. जे तरुण मंडळी किंवा तरुण दाम्पत्य आपल्या मुलांच्या प्रतीक्षेत आहेत किंवा अशा काही बातमीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनी या महिन्यात अवश्य प्रयत्नांना त्यांच्या यश येईल असं या ठिकाणी दिसून येत आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी अवश्य प्रयत्न करावेत असाच सल्ला मी या ठिकाणी त्यांना देईन. हितशत्रू आणि दुष्टशत्रू या शत्रूंकडे आपलं लक्ष असायला हवं, कारण काही उलटा प्रोपोगंडा करणारे किंवा नोकरीत विशेषतः असं असतं, जलसीच्या कारणाने काही लोक असे त्रास देतात. असे काही लोकांचा त्रास तुम्हाला या महिन्यात संभव आहे, तर त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे की कोण आपलं विरोधी कॅनव्हासिंग करत आहे, निगेटिव्ह कॅनव्हासिंग करत आहे, याकडे मुद्दाम लक्ष द्यावं आणि याबद्दल आपण अलर्ट राहावं असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. हे होतं कन्या राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.